लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा। बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील की बहीण योजना कायम सुरू राहणार। मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी, समृद्धी, आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या, यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई-केवायसी, आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-केवायसी मुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-केवायसी मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल। आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-केवायसी मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कोणी ठेवू नये। तर आजपासून नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असेल अशाच महिलांना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता म्हणजे 3,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। तरी सर्व महिलांना 3,000 रुपयांचा लाभ घेण्यास येणार आहे।